नाशिकमधील म्हाडा फसवणूक प्रकरणामध्ये मोठी घडामोड। अटकेच्या भीतीने अनेक आरोपी परराज्यात फरार झालेत। मोबाईल फोन बंद करण्यात आलेत। संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक गोवा, गुजरात, मध्य प्रदेश इथं जाण्याची शक्यता आहे। म्हाडा फसवणूक प्रकरणामध्ये काही राजकीय नेते सुद्धा रडारवर असल्याची माहिती आहे। 6 विकासक, 2 निवृत्त नायब तहसीलदार, 3 तलाठी आणि अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे, केली जाते आहे। महापालिकेचा नगर रचना विभाग चौकशीच्या रडारवर आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे आणि सविस्तर तपशील किरण यांच्याकडून। किरण, विक्रांत, खरं म्हणजे नाशिकमध्ये जवळपास 49 विकासकांवर गुन्हा दाखल झालेला होता। त्यामध्ये अनेक जण राजकीय व्यक्तींशी संबंधित देखील आहेत। नाशिकमधील म्हाडा द्वारे जे घरं दिली जातात त्यामध्ये प्रामुख्यानं 20% कोटा हा म्हाडासाठी ठेवण्यात येतो। त्या सगळ्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। जे प्लॉट ठरवले जातात त्यामध्ये कमी करून त्याचे तुकडे दाखवून हा संपूर्ण घोटाळा करण्यात आलेला आहे। यामध्ये जे आरोपी आहेत त्यापैकी अनेक जण परराज्यामध्ये फरार झालेले आहेत। मोबाईल त्यांचे बंद आहेत। सरकारवाडा पोलिसांकडून हा तपास केला जात होता। आता तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग देखील करण्यात आलेला आहे। यामध्ये सुरुवातीला विकासक सोनू मनवाडीला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता पुढे नेमकी कोणाला अटक होणार अशी चर्चा शहरात रंगलेली असताना 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आलेले होते आणि या प्रकरणामध्ये कुणालाही सोडू नका असा स्पष्ट आदेश पोलिसांना दिलेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता ही कारवाई जी आहे ही वेगाने सुरू होते। गुढीपाडव्यानंतर मोठी कारवाई यामध्ये होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकेचा नगर रचना विभाग देखील चौकशीच्या रडारवर आलेला आहे। विक्रांत, बरं, वेळोवेळी या प्रकरणातले अपडेट्स घेत राहू किरण। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।